भारतीय चित्रपटातल्या जे संगीत आहे आणि पार्श्वसंगीत आहे या दोन्ही फॅक्टर्समध्ये आमूलाग्र बदल घडवणारा हा संगीतकार आज मात्र गुगलवर सर्वात जास्त सर्च केला गेलेला भारतीय कलाकार आहे. पंचमला त्याच्या 87व्या वाढदिवशी मनपूर्वक शुभेच्छा देतोय मी. 80च्या उत्तरार्धात उतरती काळा लागलेल्या पंचमला फ्लॉप संगीतकार असा नाही पण अनलकी म्युझिक डायरेक्टर हा टॅग लागला होता. पंचम हा हिरा होता, तो काही काळ चमकला आणि लोप पावला असं झालं नव्हतं, तर त्या हिऱ्यावर जाणीवपूर्वक एक झाकोळ दाटला होता. तो इंडस्ट्रीतल्या स्पर्धेतून म्हणा किंवा इतर राजकारणाने म्हणा हा झाकोळ पंचमचं महत्व कमी करत गेला. पण पंचम संपला नव्हता हे त्यानं पुढे जाऊन सिद्ध केलं. आज 27 जून, तब्बल 87 वर्षांपूर्वी प्रिन्स ऑफ मेलडी अर्थात आर.डी. बर्मन पंचमचा जन्म झाला. 1965 ते 1985 या 2 दशकांचा कालावधी आपल्या अलौकिक संगीतानं गाजवलेल्या पंचमची खऱ्या अर्थानं ओळख आमच्या पिढीला व्हायला 1994 साल उजाडावं लागलं. 1942 अ लव्ह स्टोरी या सिनेमाचं संगीत रिलीज करताना HMVनं पंचमच्या अकाली एक्झिटचा पुरेपूर फायदा करून घेतला. 1942 अ लव्ह स्टोरीच्या गाण्यांनी वेड लागलेले कित्येक तरुण जे संगीत रसिक होते, ज्यांना थोडा कान होता संगीताचा, अशी मंडळी मग पंचमच्या आधीच्या चित्रपटांची गाणी शोधू लागले. तेव्हा इंटरनेटचा फारसा प्रचार आणि प्रसार झालेला नव्हता. नाक्यावरच्या कॅसेटवाल्याकडे आर.डी. बर्मन या नावाची विचारणा होऊ लागली. चिकित्सक मंडळी या क्षेत्रातल्या जाणकार बाप माणसांकडे विचारायला जाऊ लागली की आर.डी. बर्मन नेमका होता कोण, आणि राहुलदेव बर्मन अर्थात पंचमचा पुनर्जन्म झाला. याच दरम्यान पंचमच्या गाजलेल्या गाण्यांच्या रिमिक्सच्या कॅसेट्स या बाजारात खोऱ्यानं येऊ लागल्या आणि पंचम काय चीज होता हे तेव्हा आमच्यासारख्यांना उमगू लागलं. आजही पंचम पूर्णपणे समजलाय असं म्हणणं हे धाडसाचं ठरेल. पण तरीही पंचम कोळून पिण्याचा प्रयत्न करणारे असंख्य लोक आहेत, तेही आज वेड्यासारखं पंचम पंचम आणि पंचम ह्याच नावाचा पाठलाग करत असतात. पण त्यांच्या हाती अजूनही पुरेसा पंचम गवसलेला नाहीये. तसं पाहिलं तर पंचमची सांगीतिक कारकीर्द जी होती ती 1965 ते 1994 अशी म्हणता येईल. पण पंचमच्या धडाकेबाज यशाचा कालावधी हा मात्र 1965 ते 1975 ही 10 वर्षच होती. पुढचं दशक जे आलं 75 नंतरचं ते संमिश्र यशाचं होतं. या दरम्यान चांगलं संगीत देऊन सुद्धा टुकार अभिनय, सुमार कथा आणि दिग्दर्शनामुळे बरेच चित्रपट आपटले. 1985 सालच्या सागर या बहुचर्चित चित्रपटाच्या सबसे लापटीनंतर शोमॅन सुभाष घईनं देखील आपल्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमधून म्हणजे रामलखनमधून पंचमला बाहेर काढलं होतं. आधी रामलखनचं संगीत आर.डी. बर्मन करणार होता, तसं ठरलं होतं आणि आर.डी. तयारीलाही लागला होता. काही गाणी तयारही झाली होती रामलखनसाठी. पण पंचमच्या आधीच्या काही सिनेमांच्या फ्लॉप या लेबलमुळे परस्पर लक्ष्मीकांत पॅरललला सुभाष घईनं साईन केलं आणि त्यामुळे पंचमला जबर मानसिक धक्का बसला होता. त्यात त्याच्या हितशत्रूंनी केलेली पंचम संपला या अशी जी काही ओरड होती ती इंडस्ट्रीत जोर पकडत होती. आणि असं असताना गुलजारचा इजाजत नावाचा सिनेमा रिलीज झाला. गुलजारच्या अवघड रचनांना आपल्या अनघड सुरांचा साथ चढवत पंचमनं आपण संपलेलो नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. पण तरीही या इंडस्ट्रीनं ते मान्य केलं नाही. ते करण्यासाठी अजून कालावधी लोटणं गरजेचं होतं. 1942 अ लव्ह स्टोरी या सिनेमाच्या संगीतानं पंचम आपली नवी इनिंग खेळायला तयार झाला होता. पण नियतीनं त्याला आपल्यातून खेचून नेला. 80च्या दशकात जन्मलेल्या पिढीतल्या बऱ्याच जणांना पंचमची लोकप्रिय गाणी वगळता त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हतीच. भारतीय चित्रपटातल्या म्हणजे ते जे संगीत आहे आणि पार्श्वसंगीत आहे या दोन्ही फॅक्टर्समध्ये आमूलाग्र बदल घडवणारा हा संगीतकार आज मात्र गुगलवर सर्वात जास्त सर्च केला गेलेला भारतीय कलाकार आहे. पंचमला त्याच्या 87व्या वाढदिवशी मनपूर्वक शुभेच्छा देतोय मी. 80च्या उत्तरार्धात उतरती काळा लागलेल्या पंचमला फ्लॉप संगीतकार असा नाही पण अनलकी म्युझिक डायरेक्टर हा टॅग लागला होता. त्याला आपल्या प्रोजेक्टसाठी साईन करायला निर्माते धजावेनासे झाले होते. कधी काळी याच पंचमला साईन करायला त्याच्या खारच्या घराबाहेर निर्मात्यांच्या रांगा लागायच्या. दिवसभर हे ताटकळत असायचे चेक घेऊन सायनिंग अमाऊंटचा. तेच लोक पंचमला नंतर टाळू लागले. खारचं तेच पंचमचं घर सुनं सुनं भासू लागलं. पंचम आपल्या चायना सिल्कच्या सदरा आणि लुंगीवाल्या पेहरावात
हातात विस्कीचा ग्लास घेऊन घराच्या बाल्कनीत बसलेला असायचा. हे सगळं आज आठवताना सटवीनं माणसाच्या ललाटी लिहिलेलं त्याचं भविष्य हे किती अनाकलनीय असतं याचा प्रत्यय येतो, पुन्हा पुन्हा येतो. हे 80चं दशक अनेक सुपरफ्लॉप सिनेमांनी भरलेलं असलं तरी त्यातलं RDनं दिलेलं संगीत हे कधीच फ्लॉप नव्हतं, हे लक्षात घ्या. या दरम्यान आलेले आनंद और आनंद, इश्क 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 आणि अगदी काही वर्ष आधी आलेला रणधीर कपूरचा दिल दिवाना, हे असे जे काही सिनेमे आहेत हे कोणाच्या खिचगणतीत नसतील, पण पंचमनं या चित्रपटांना दिलेलं एक जे काही संगीत आहे हे खास बर्मन स्टाईलवालं होतं आणि त्यातली गाणी ऐकताना आजही ते जाणवतं आपल्याला. त्यामुळे बऱ्याचदा प्रश्न पडतो, हे सिनेमे फ्लॉप कसे झाले? म्युझिक तर सुपरहिट होतं, पण सिनेमा फ्लॉप होण्यामागे नुसतं म्युझिक सुपरहिट असून चालत नाही ना. सिनेमा 2.5 तास थिएटरमध्ये बसून बघणं म्हणजे त्यात कथा हवी, पटकथा हवी, चांगला अभिनय हवा, इतरही बऱ्याच गोष्टी असतात. फक्त संगीत चांगलं असून चालत नाही. पण हे कळणार कोणाला? चित्रपट फ्लॉप, त्याचा ठपका बसला पंचमवर आणि त्याच वेळेला जे पंचमचे सिनेमे फ्लॉप होत आहेत असं ओरड होत असताना सागरसारखा तसा जो फ्लॉप सिनेमा सेकंड रनला हिट झाला हे आपण विसरतो. सागरची गाणी मात्र सुपरहिट म्हणून ऐकतो आपण, तेव्हाही ती हिट झाली होती. कसं आहे ना, पंचम हा हिरा होता, तो काही काळ चमकला आणि लोप पावला असं झालं नव्हतं, तर त्या हिऱ्यावर जाणीवपूर्वक एक झाकोळ दाटला होता. तो इंडस्ट्रीतल्या स्पर्धेतून म्हणा किंवा इतर राजकारणाने म्हणा, हा झाकोळ पंचमचं महत्त्व कमी करत गेला. पण पंचम संपला नव्हता हे त्यानं पुढे जाऊन सिद्ध केलं. जाता जाता एवढंच सांगतो, पंचमला ऐकताना त्याचे तिसरी मंजिल, कारवा, अमर प्रेम, आंधी, शोले, सागर, इजाजत सारखे सुपरहिट अल्बम आपण नेहमीच ऐकतो. आज स्पेशल दिवस आहे म्हणून पंचमची तेरी कसम, खुशबू, किनारा, जीवा, जमीन आसमान, लिबास या चित्रपटातली गाणीही ऐकून बघा. एक वेगळा पंचम अनुभवायला मिळेल तुम्हाला. आणि हा जो वेगळा पंचम नेमका कसा होता हे अजून खुलासेवार सांगणारा एक पॉडकास्ट मी घेऊन येतोय आज संध्याकाळी 7 वाजता. मला माहिती आहे हे राजकीय विश्लेषण करणारं चॅनल आहे, त्यात पंचम भक्त किती असतील हे माहीत नाही, पण राजकारणापलीकडेही आयुष्य आहे हे आजही जो आपल्या संगीतानं अधोरेखित करायला लावतो. किमान मला तरी रात्री झोपायला नेहमीच मला 2:30, 3, 3:30 वाजतात. त्यात शेवटचं जर काय मी ऐकत असेल ना तर ते पंचमचं गाणं असतं. अशा या पंचमला अर्थात राहुल देव बर्मन या ट्रेंड सेटर संगीतकाराचा आज 87वा वाढदिवस आहे आणि तो आपण मात्र जोरदार साजरा करायचा आहे. तेव्हा त्या स्पेशल सेलिब्रेशनसाठी भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.